श्री ब्रह्ममठ वडगी संस्थेचे लिंगई श्री शब्र वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 17व्या पुण्यतिथी निमित्त आत्मजत्व रथोत्सव यात्रा पाळीवेस ते फोडगी गाव श्री ब्रह्ममठ वडगी इथपर्यंत दरवर्षी मोठ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये ही आत्मज्योती यात्रा निघत असते आणि या आत्मज्योती यात्रेमध्ये जे सहभागी होतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा या निमित्तानं पूर्ण होतात. त्यामुळे दरवर्षी हजारोच्या संख्येनं या भक्तांची वाढ होत आहे. जनतेला याच्यामध्ये सामाजिक संदेश याच्यामध्ये दिलाय आणि जे ब्रह्ममठ वडगी संस्थेतील शैक्षणिक संस्थेतील जे विद्यार्थी जे आहेत हे स्वच्छतेच्या मार्गात स्वच्छ भारत सुंदर भारतच्या मार्गातून सर्व मार्गावरील जी स्वच्छता वगैरे जे आहे ते स्वच्छता करतात आणि जनतेला स्वच्छतेचा सुद्धा याच्यातून संदेश दिला जातो. 100% आमच्या या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि भक्तगण आणि फोडगी मठावर प्रेम करणारे सर्व नागरिक हे स्वच्छतेच्या माध्यमातून सोलापूर स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीकोनाने प्रयत्न करत आहेत. आमच्या ब्रह्ममठ वडगी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत चंद्रवीर राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आणि काशीपीठाचे जगद्गुरू आणि आमचे जे श्रद्धास्थान जे योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी या सर्वांचं स्वच्छतेकडे जास्त महत्व आहे. आमच्या शाळेमध्ये जर येऊन पाहिलं तर आमच्या प्रत्येक शाळा हे स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा आहेत आणि या माध्यमातून सर्व सोलापूर जनतेला सुद्धा संदेश असा आहे की आपण जर स्वच्छ राहिलं तर संपूर्ण देश स्वच्छ राहील. या माध्यमातून आमचे विद्यार्थी स्वच्छते या पदयात्रेच्या मार्गावर करत आहेत. आता स्वच्छतेच्या ठिकाणी लक्ष्मी वास करते याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? अगदी बरोबर आहे. बरोबर आहे सर. त्याबद्दल दोन शब्द सांगाल का सर? स्वच्छता जर आपण जर केलं तर आपलं आरोग्य स्वच्छ राहतंय, गाव स्वच्छ राहतंय, देश स्वच्छ राहतोय आणि त्याच्यामुळे एक ऊर्जाबल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. देशाच्या स्वच्छतेमध्ये आपण खारीचा वाटा उचलता याबद्दल कसं वाटतं सर तुम्हाला? याचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या संस्थेवर प्रेम करणारे जे काही सर्व काही भक्तगण जे आहेत आणि आमचे विद्यार्थी आणि पालक या सर्वांच्या सहकार्यानं स्वच्छ भारत सुंदर भारतच्या संकल्पनेला आम्ही सर्व साथ देत. कॅमेरामन आमिर शेख सोबत ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.